मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलल्यावर कोणाला सोडित नाही मी. माझ्या परिवाराला सोडित नाही तर तुम्ही कोण लागून गेलात? तुम्हाला ज्ञान सांगायला आम्ही कोण? तुमच्याकडे भरपूर ज्ञान आहे. आम्हाला काय करायचं? तुमच्याकडे भरपूर आहे का थोडे? तुमचं आम्हाला गरज नाही ज्ञानाची. आमचं घेऊ नका. आमच्यामध्ये बोलू नका. आम्ही बोललो तुम्हाला 5 महिने. मग आता तुम्ही शांत राहिले तर बरं. नसतं मग दुसरा विषय हाताळायला लागेल मला. नाविलाज आहे माझा. माझ्या जातीसाठी मी माझ्या पोराचं वाटलं नसतं होऊन. तुम्ही बोलू नका आमच्यामध्ये. आम्ही तुमच्यामध्ये कधी बोललो का? तुम्ही इकडं कम गेले, तिकडं कम गेले, तुम्ही असं कम करता, तुम्हाला मराठ्यांनी निवडून दिलं, मग मराठ्यांनी आमक्यासाठी निवडून दिलं, तुम्ही तमक्याकडे गेले. आम्ही काढलं का? आम्हाला देणं घेणंच नाही. त्या विषयाचं आम्हाला गरजच नाही पडायची. पण आमच्या विषयात तुम्ही कशामुळे डोकावता? तुम्ही आमच्या ह्याच्यात डोकले की आमच्या पोराचा आयुष्याचा प्रश्न इथं. इथं गोरगरीब मराठी एक झाले. तुमच्या पुऱ्यातले पूर्वी डोक्यात खटके जास्त आहेत. मराठी पूर्वीचे असे होते, हात फिरायला तरी आमचे तुमचे. आता मराठी बदलले, पूर्वीचे मराठी नाही राहिले. कार्यक्रमात लावते ना मराठी आता. कारण नाविलाज आहे. आमच्या पोरांसाठी तुम्ही काही बोलायला लागल्यावर आम्ही कसं काय ऐकून घेऊ? मग आमच्या पोराचं वाटलं होऊन तुम्ही मोठे आहेत म्हणून काय आम्ही तुम्हाला